सुरू आहे. तर तुम्ही माझा पहिला ब्लॉग बघितलाच असेल. आता आपण दुसरा ब्लॉग टाकतो. पहिला ब्लॉग तुम्हाला आवडलाच असेल असं मी गृहीत धरते. तर हसू नाही मागत जाई ना, हसू नाही. बसले तर आज आता तुम्ही वाट बघत असाल की 8 दिवस झाले एक ब्लॉग पडून दुसरा ब्लॉग कुठे आहे. तर मी गेलेले होते माहेरी. आता जस्ट माहेरून आता मी सासरला चालले. पण तुम्हाला एक नवीन एवढं एका पैकी राहते का कुठं लंडन नाही हो. मला इथं बसायचं आहे. बाय गाइस. बाय नाही, मला बसायचं आहे इथं. लवकर उठा गाइस. गाइस बाय बाय. चीटिंग करता है तू, चीटिंग. व्हिडिओ बंद केला तर चला. व्हिडिओ बंद करा की. नाही उतरा उतरा. मी जा म्हणजे तो उतरा लवकर. मला बसायचं आहे तिथं. नाही व्हिडिओ तर बनवणार नाही. तुम्हाला तर घ्यायचंच आहे. लवकर. मी नाही रे वाहनचं. व्हेरी गुड व्हेरी गुड. असंच असंच. चला तर बघा आता आपण फ्रंट सीटला बसलेलो आहोत. गाइस मागे बसून फायदा झालेला आहे. इथे भेटली पर्स. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. पर्स मध्ये त्या पर्स मध्ये काहीच नाही. पण तुम्ही काही फायदा नाही त्या पर्सला बघून. एवढं पर्स जड लागती गाइस कारण दगड दोंडे भरून आणलेत बहुतेक. दगड धोंडे नाही म्हणायचं. आमच्या मेकअपचं सामान आहे ते. मेकअपचं सामान. दगड धोंडे नाही म्हणायचं. आ एसी लावा ना. लावाला. आज आमची साहेब गाडी चालणार. मी फ्रंटला बसणार आणि रोहन भैया माग. असं काढायचं नाही सेल्फीच्या कॅमेऱ्यात. काय नाही रे मागून भारी. मागून ओ ब्लॉक करायला आपण जरा तरी सिस्टमॅटिक राहू. जरा लावलेला आहे आता चष्मा आणि निघालेली आहे गाडी. हे अशी भुकड माणसं मागं बसलेली आहेत. आणि मी भुकडच आहे तेव्हा मी बी खायला येतच. लोकांना म्हणायचं पुन्हा स्वतःला म्हणायचं काय वाटत ना. मी पण आहे. काय नाही रोहन भैया काय म्हणा करू मी. ओ रागाला का. डॅम प्लीज गाइस. संपून बोलतो गाइस. तर मित्रांनो आपण लंडनच्या पाहुण्याला घेऊन निघालो आहे प्रवासाला. आणि तुम्ही तर बघू शकता किती सुंदर वातावरण दिसायले. सगळीकडे झाडं दिसायले. तर वरचं आकाश एवढं छान दिसायले. नाही काय तर विषय चालू होता की. काय नाही घरच्यांचा फोन आला. नाही 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 रोहन भैया आपला लंडनचा काहीतरी विषय चालू होता वाटायला. हो ना मग लंडन. अहो आम्हाला जरा माहित नाही ना. आम्हाला माहित नाही ना कशाची. लंडनची. युट्यूब वर बघा की मग. युट्यूबवर नाही तुम्ही गुगल करले ना. नाही नाही गुगल नाही. तुम्ही सांगा. तुम्ही काहीतरी बोलत मला होता माहित ना नाही बा. लग्नाला. तुम्ही काय केलं. हो आओ परभणी म्हणलो. मित्रांनो तुम्हाला सांगू का हे लंडनहून आलेले आहेत म्हणा. आपण आता लंडनच्या पाहुण्यांना घेऊन निघालेलो आहे पुरणाचे स्पेशल वडे खायला. आणि ही वडे माहिती आहे का तुम्हाला कोणाकडून आहे. ते आपले लंडनचे पाहुणे जे बोलायलेत ना मागं बसून त्यांच्याकडून आहे. त्यांनी म्हणले की बाबा वहिनी चला इकडं मस्त इथं वडे भेटतात एकदम भारी. त्याच्यासाठी आपण आता गाडीमध्येच आहोत आणि आपण आता निघालो आहोत. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपल्या लंडनच्या पाहुण्यानं आणलेले आहेत गरमागरम वडे. आणि हे इतके भारी दिसायलेत ना. पण खायला तर बघू किती छान आहेत. त्याचा सुगंध मस्त येत आहे. आणि साहेबाला म्हणलं थोडंसं बघा तुम्ही पण खाऊन त्याच्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता दिसायला तर खूप सुंदर दिसायलेत. झोपायचं नाही रोहन भैया. उठा 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 लवकर. सांगा ना काहीतरी. मी झोप. बघा बरं मी झोपल्यावर अवघड होते मग. झोपा बोला केव्हा रोहन भैया काय म्हणू लागले तुम्ही. काय तर सांगू लागत होते ना लंडनचा प्रवास
यार. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चला तुमको पागल. तर मित्रांनो आमच्या इथं लंडनचे आमच्या इथं इथं मित्रांनो प्रवासाचा आनंद हा त्या जागेपेक्षा प्रवासातच जास्त असतो माहिती आहे ना. सुंदर रस्ते, खिडकीतून येणारी थंड हवा आणि सोबत आवडीचा माणूस म्हणजे भारीच असते. आणि हे लंडनचे पाहुणे. तुम्ही लंडन म्हणाले मामा तिकडं हे आहेत ना नगराध्यक्ष. कुठं लंडनला? लंडनला राहते हे दाखवू शकत. निवडून आले ना. म्हणजे जास्त शो ऑफ करायचं नाही का? म्हणजे तुम्हाला आवडतच नाही शो ऑफ करायला? नाही हो, मी नाही म्हणलं असं काही पण. ते काही म्हणाले. काहीच करायचं आधीच तुमच्या घरात मला 2च गुलाबजामुन भेटते. माल पैसे त्याला खाली होती पण तुम्ही दोघं absent होतात त्या दिवशी. इकडे करा. आणि हे कधी केलं तुम्ही? तुम्ही माहेरी गेलेस. इकडे करा आपलं. बरं आमच्या साहेबाला तर जेवायला दिले की नाही? साहेबाला दिली ना बिर्याणी. हे बी दिलं. 200 माणसात जेवण आणि आमच्या नावचं, आणि ते आम्हीच नाही तिथं. काय म्हणू लागले सांगा लवकर. काय नाही आता business आता चालू. आता बोलल्या तर ठीक आहे हा, नाहीतर ना सर इथं लावू का? बस 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 बस. अभी तो न्यू शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या. या इकडे. कुठं जायचं? सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जावं आता. कशाला जायचं कोकणला? बोलला का दाखव रे. नाही. कोणा बनवलं आहे? बस बस बस. मित्रांनो आम्ही पोखर्णी गावात पोहोचलो एका अतिशय प्राचीन आणि रहस्यमय मंदिराच्या दर्शनासाठी. तर मित्रांनो आम्ही इथून देवासाठी प्रसाद वगैरे घेतला आणि इथून आम्ही देवाच्या कळशाचं मंदिराच्या कळशाचं दर्शन घेऊन आता थेट मंदिरात चाललो. तुम्ही बघू शकता. मित्रांनो तुम्ही बघू शकता मंदिराच्या पश्चिमेला एक कुंड आहे आणि हे कुंड खूप मोठा आणि खूप खोल आहे. आणि त्यात कासव होता आम्हाला भरपूर दिसले. त्याच्यामध्ये एक वर पण आला होता आणि त्याला बघून आम्ही ते कुंड बघून दर्शन घेऊन आता आम्ही पुढं निघालो. चला तर मित्रांनो तुम्हाला आमचा ब्लॉग आवडलाच असेल असं मी गृहीत धरते आणि आमचे नवीन ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.